हे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि जवळपास 242 प्रवासी त्यामध्ये होते आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे 242 प्रवाशांचं दुःखद मृत्यू त्यामध्ये झाला आहे आणि आणखी काही जिथं पडलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअलिटी झाली आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे। एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये हे अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते। खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे। महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते। ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे। मी त्या जे मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। ज्यांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली देत असतानाच खऱ्या अर्थाने त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणावर जे काही रेस्क्यू ऑपरेशन होतं तेही आपण पाहिलं, परंतु दुर्घटना होताना आपण जे व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर खऱ्या अर्थाने शहारे उभे राहत आहेत आणि ही अतिशय दुःखद आणि मोठी दुर्घटना आहे। मी मुख्य सचिवांना देखील मगाशी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एक नातेवाईकांना हेल्प डेस्क जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्या कंट्रोल रूममध्ये त्या ठिकाणी तयार केलेला आहे, जेणेकरून जे आपल्या महाराष्ट्रातले प्रवासी मुक्ती पडले त्यांच्या नातेवाईकांना देखील ती काय अपडेट आहे ती मिळेल आणि आपल्याला त्यांना मदत करता येईल।